चला आज दिनांक 27 जुलै रोजी या ठिकाणी शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी महाराजस्व अभियान आयोजित केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अंतर्गत आपण मागच्या साधारणतः 10 दिवसांपासून ही शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत होतो. यामध्ये विविध विभागांचा सहभाग आणि विविध विभागांना एकत्र करून त्यांच्याकडे आलेले अर्ज आणि बाकी काही तक्रारी असतील किंवा काही नवीन माहिती असेल तर त्या पद्धतीचं आपण नियोजन करून साधारणतः या 10 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण 14-15 हजारांचे अर्ज निकाली काढलेले आहेत. आणि आज या शिबिराच्या ठिकाणी देखील 993 जवळपास आपल्याला अर्ज काही प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये सगळे तक्रारी अर्ज नाहीच आहेत. काही लोकांना माहितीचे आहेत, काही 6 नंबरचे निवडणुकीचे असतील, काही पुरवठा विभागाचे असतील किंवा काही आणखी घरकुलाच्या योजनेच्या माहितीसाठीचे असतील. अशा पद्धतीचे ते अर्ज आलेले आहेत आपल्या इथं. आजही नागरिकांच्या तक्रारी भरपूर आहेत. काही नागरिक या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत. त्यांच्या तक्रारी कार्यालयात कधी सोडवणार? त्या तक्रारी रेग्युलर आपल्या नेहमी चालूच आहेत. आज आपण ह्या शिबिराचा मुख्य उद्देश काय होता की सगळे विभाग एकत्र यावं आणि या एकत्र आलेल्या सगळ्या विभागांच्या सोयी सुविधा असतील किंवा यांच्या मार्फतीनं सगळ्या एकाच छताखाली लोकांना म्हणजे त्यांचा लाभ देता यावा हा त्याच्या मागचा उद्देश होता. काही काही वेळेला काय असतं, एकच तक्रार राहते परंतु त्याच्यामध्ये 2-3 विभाग समाविष्ट असतात. तर अशा वेळेला ह्या सर्व एकत्रित विभागाची मांडणी करावी आणि त्याची सोडवणूक इथल्या इथं होत असेल तर ती करावी हा याच्या मागचा उद्देश होता. आता एखादं रस्त्याचं प्रकरण असेल त्यामध्ये रस्ता मोजणी असेल किंवा पोलीस विभागाचं राहतं, आदेश झाला असेल तर मोजणीचा राहतो, त्याच्यात पोलीस विभाग असं वेगवेगळ्या विभागांची तिथं समावेशन राहतं. म्हणून ते ज्यावेळेस जे रेग्युलर प्रश्न आहेत ते रेग्युलर प्रश्न आपल्या नेहमीच्या पद्धतीनं तर चालूच राहणार आहेत, पण त्याच्यामध्ये आता निश्चितच प्रगती होईल. या समाधान शिबिरामार्फत प्रश्न जर सुटत असतील तर वारंवार शिबिर होत का नाही? यामध्ये आता शिबिर वारंवार होण्यासाठीचा नाही, आता ही शिबिर घेण्याची वेळ जी होती ही आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचा जन्मदिवस आणि माननीय स्वर्गीय आपले अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं प्रथम जयंतीच्या औचित्याने शासनाने शिबिर घ्यायचं. याच्यामध्ये प्रामुख्याने महिला सबलीकरण हा दृष्टिकोन होता. महिलांना याच्यामध्ये प्रोसेस मध्ये केंद्रित घटक करावा आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त सेवा द्याव्यात हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु हे जे आहे हे या आताच झालंय आणि आता थांबलंय असं नाही. पुढे ज्या ज्या वेळेला शासनाकडून निर्देश प्राप्त होतील त्या त्या वेळेला ह्या सूचना आपण घेऊन शिबिर राबवूयात किंवा ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला लोकप्रतिनिधींकडनं वगैरे अशी माहिती मिळेल त्यावेळेला आपण हे शिबिर राबवून नक्कीच निराकरण करण्याचा प्रयत्न करू.